क्रिया
क्रिया नकाचर्या विचारू सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटी विचारुनी ठाया ठाव येथे भाव राहिला सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटी आता तुकया पाशी हेवा आता तुकया पाशी हेवा नाही देवा तातडी सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटी पांडुरंगा सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. देवाजवळ सलगी करणारा हा अभंग आहे. सलगी म्हणजे जवळ लाभ करणारा अभंग आहे. ज्यांच्या बरोबर लाभ करायचा आहे जवळीक साधायची आहे ते खूप मोठे. अर्थातच आपल्याला परिस्थिती न्यायाने काही समजवायची गरज नाही. मोठ्यांबरोबर जवळीक कोण करतो तेवढं मोठं त्याला असावं लागतं. अर्थातच तुकोबाराया कोणता मोठेपणा घेऊन देवाबरोबर सोडीत सलगी करतात हा चिंतनासाठी अभंग आहे. आणि नाही असतात ते पूर्वजन्मातले पुढील आहे ना तसंच नाही एका जागेवरची करतो ना तो आणि विक्षेप होतो. तेव्हा देवाबरोबर सलगी करायची जवळीक करायची म्हटल्यानंतर जरा त्याला तेवढं धार्ष्ट पाहिजे. आपणही जातो देवाजवळ नाही शकला भाग नाही. आपण काय कोण राहिलेला आपल्या इथे आपल्यापैकी असं कोण आहे की तो देवाजवळ गेला नाही. देवाजवळ गेले नाही ना कारण देव कुठे आहे फक्त मंदिरात. आणि त्यामुळे आपणही देवाजवळ जाण्याची धृष्टता करतो परंतु ही आपली धृष्टता आहे का नाही याचं जर आपल्याला भान असेल तरच देवाजवळ सलगी करण्याचा आपल्याला अधिकार असेल नाही तर नाही. सगळ्यात मोठा या जगात कोण देव आहे. तो भावनेत बसला पाहिजे ना. तोंडात बसून काय फायदा नसतो जोपर्यंत आपल्या त्या भावनेत हे बसत नाही. कारण तुकोबाराया देवाजवळ सलगी करण्यासाठी जी संपत्ती घेऊन आपल्याजवळ जी संपत्ती आहे ज्या संपत्तीच्या बळावर तुकोबाराया सलगी करतात त्या संपत्तीचंच नाव आहे भाव. आणि तोही भाव कलुषित झालेला नाही अशुद्ध नाही हे तुकोबारायांना माहिती. मला देवाजवळ जायचंय आणि देवाजवळ जाण्यासाठी भाव पाहिजे हे आबालवृद्ध सगळ्यांना माहिती आहे. पण माझा भाव कलुषित आहे का नाही हे कोणालाच माहिती नसतं. का याचं एकमेव उत्तर आहे आत्मपरीक्षण आपलं नसतं म्हणून. आपलं आत्मपरीक्षण जर असेल माझ्यापाशी असलेला भाव हा शुद्ध आहे की अशुद्ध आहे आणि संतांनी आपल्याला धरलेला जो आग्रह आहे देवा कारणे
भाव तस्मात या आग्रहाला भावाला शुद्धतेची अपेक्षा न विशेषण लावता संतांना आहे. विठ्ठल विठ्ठल देवाजवळ जाण्यासाठी अपेक्षित असलेला जो भाव आहे तो प्रत्येक वेळेला संतांना अपेक्षित आहे. शुद्ध भाव. घड्याळ आता खूपच पुढे गेले. दुरी नाही देव त्याला रसामयोऽयं पुरुषः. बिना भावनेचा मनुष्य असणं संभव नाही, परंतु तो वाटलेला जो भाव आहे इकडे तिकडे इकडे तिकडे विषयांमध्ये हा देवाला चालणारा भाव नाही, संसाराला चालतो. आणि संसार ज्याच्याजवळ शुद्ध भाव असेल तो संसारात कसा वागेल. विठ्ठल सेवेला सुरुवात करायची आपल्याला, तर पूर्वी थोडासा परिहार. सुरेंद्रजी शिक्षक गेल्या 45 वर्ष आपण हा कार्यक्रम करत आहोत. तेव्हा चांगले चांगले महाराजांना आपण ऐकलेलं आहे हे निश्चित. आणि अचानक आमच्या वाट्याला, अचानक नाही पण आमच्या वाट्याला आजची सेवा आलेली आहे. पांडुरंगाची सेवा हे गाव आपलं अव्याहतपणानं गेल्या 45 वर्षापासून करतं. यंदा 46वं वर्ष आहे. आणि या 46व्या वर्षामध्ये आपण आहोत. पण जाता जाता मागच्याही वेळेस मी विनंती केली होती महाराजांना, टाळकरी आपला पाहिजे गावात. टाळकरी गावातला असला म्हणजे वेळेवर कार्यक्रम सुरू होतात आणि संप्रदायाचं वैभव वाढतं. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा 46व्या वर्षापर्यंत हा परमार्थ येऊन आपल्याला टेकलेला आहे. देवाची कृपा सप्ताह बंद नाही पडला. नाहीतर मग सप्ते बंद पडण्यासाठी काही लई मोठी आता कारणं लागत नाही. छोट्या छोट्या कारणांमुळे सप्ताह बंद पडतात. पण आपल्या या विभागावर परमपूजनीय वैकुंठवासी सावळांची कृपा आहे म्हणून सप्ताह बंद पडला नाही. वैकुंठवासी परमपूजनीय दातार बाबा त्यांचा वरद हस्त आहे म्हणून हा सप्ताह बंद पडला नाही. शाळकर बाबा आपले यांच्या कृपा आशीर्वादाने तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम पार पडतो. पण अजून पण आपल्या गावावर कृपा पाहिजे ना, नको कसं म्हणता येईल. कारण योग झाला ठीक आहे, क्षेम होण्यासाठी कृपाच लागते. एखाद्या वेळेला योगाच्या बाबतीमध्ये पुरुषार्थ संभवेल पण क्षेमासाठी कृपाच लागते. तर पारमार्थिक मूल्य गळ्याखाली उतरतात, नाहीतर नाही उतरत. तेव्हा दोन गोष्टी आहेत. काही संतांची प्रमाण आहेत आपल्याजवळ, परंतु परिहार देता देता मी एक शब्द जरूर बोलेनाच. सगळे महाराज मंडळी या ठिकाणी एकत्रित. महाराज आनंद वाटतो यांना पाहिलं की. आमचे जनार्दन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रीराम महाराज आले त्याच्यामध्ये दुधात साखर घालायला आणि पुन्हा त्याच्यामध्ये पंचामृत बनवण्यासाठी मध लागतं. आमचे विठू महाराजही आले. आपण ही सगळी मंडळी आहात, सगळ्यांची नावं घेण्यासारखी आपण सगळी महाराज मंडळी आहात. सोंगाराम महाराज आले आमचे. आपण सगळी मंडळी महाराज मंडळी. आणि आता काय महाराजी स्वामीजी आपले विशालनाथजी महाराज हे बघा ते चालू. ही कर्मचारी मंडळी समाजामध्ये आपला वरदहस्त ठेवण्यासाठी सगळीकडे येत असतात. आणि साधूच्या मार्गदर्शनाखाली असणं हे गावाचं सौभाग्य आहे. गाव जर साधूच्या मार्गदर्शनाखाली नसेल तर त्या गावात तमाशा झाल्याशिवाय राहत नाही आणि आपल्या गावात तमाशा होत नाही. विठ्ठल विठ्ठल. दर्शनाला येणाऱ्या बाबी म्हणा, फक्त एकच विनंती करेल, आपल्यामध्ये ओढाताण होता कामा नये. नियोजनामध्ये सर्वानुमते
संतांनी सांगितलेल्या सिद्धांताला प्राधान्य देऊन जर नियोजन होत राहिली तर गावाचा की सुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही. म्हणून भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं आमचे दिनेशजी देशमुख सुद्धा उपस्थित आहे. मलंगगडाचं आमच्या भागामध्ये जे काम चालतं आणि आज पण आमच्या भागामध्ये मलंगगडाचा मुद्दा जो जिवंत आहे तो त्यांच्या तपश्चर्येमुळे आहे. आणि आता म्हणजे अनिच्छा आणि अनिच्छेने विषय समोर आला म्हणून बोलतो थोडस. ही भारतभूमी आपल्या पूर्वजांनी श्रमानं सिंचित केलेली भूमी आहे आणि या भारतभूमीच्या अशा कुठल्याही भूभागावर असं क्षेत्र नाही की आमच्या साधू संतांनी तिला पुष्ट केलेलं नाही. आपल्या परिश्रमाने सिंचित केलेली ही भूमी आहे आणि त्या मानवाला आपल्या उद्धारासाठी साधू दिसला पाहिजे ही व्यवस्था, ही इच्छा ईश्वराची आहे. आणि ही ईश्वराची अनुकंपामय इच्छा जी भारतभूमीला मिळालेली आहे ती दुसऱ्या कोणत्याच भूमीला नाही. असं अनादी कालापासून आपण या भारतभूमीचा, या पृथ्वी तलाचा इतिहास बघतो तेव्हा आपल्या हे लक्षात येतं. महाराज सर्वप्रथम या भूभागाला 9 खंडामध्ये विभाजित केलं. भारतवर्षाला 9 खंडामध्ये विभाजित केलं. कशासाठी? आपल्या सुविधेसाठी. त्यांनी इतके परिश्रम केले. महाराज 7 समुद्र का बनले? त्या भूमीची सुरक्षा करण्यासाठी आपल्या रथानं एवढ्या त्या जमिनीवर फेऱ्या मारायचे की त्याचे आज समुद्र बनले. तेव्हा सप्त द्वीपात्मका आणि 9 खंडात्मिका ही भूमी विभाजित झाली आणि आपला जन्म या भारत देशात झाला हे आपलं त्याच्याही पेक्षा सौभाग्य आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश येथे हरीचे नाथ येथे हरीचे नाथ. तोपर्यंत माझी इच्छा नाही तोपर्यंत प्रमाण देऊ नका. आता निमुळता वेळ मिळेल, पटापटा भरपूर विषय हाताळायचे अजून अभंगाला सुरुवातच नाही. तेव्हा आपल्या या भागामध्ये जसं पुणेकरांना आळंदी मिळाली, सोलापूरकरांना पंढरपूर मिळालं, म्हणजे तो काही सोलापूरकरांच्या सातबाऱ्यावर नाही गेला, पण त्यांच्या भागामध्ये ते तीर्थ वाट्याला गेलं. तसं आपल्या भागामध्ये वाट्याला आलेलं तीर्थ आहे म्हणजे मलंगगड मच्छिंद्रनाथ. हे तीर्थक्षेत्र आहे आपल्यासाठी आणि आपण अनुपस्थित आहोत. आणि म्हणून सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवणे, प्रार्थना करेल, विनंती करेल की आपल्या वाट्याला आलेलं हे तीर्थ आहे आणि आपला जन्म इकडे का झाला याचं उत्तर एकच आहे, हे तीर्थक्षेत्र आपल्या नावानं आहे म्हणून. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे, जसं आळंदीला पंढरपूरला आपण नित्य वारीला जातो तसं एक तरी पौर्णिमेला आपण मलंगगडावर दर्शनासाठी गेलो पाहिजे. कोणाला चढवतावरा चढवत जर नसेल तर आपले गुडघे आपणच विकलेले, काही लोक नव्हती आली विकायला. तेव्हा सगळ्यांना विनंती करेन मी, मलंगगडावर कोणत्याही पौर्णिमेला ज्याला जी पौर्णिमा मिळेल आपल्या मुलाबाळांना घेऊन आपल्या श्रद्धेचं एक वाण घेऊन जात चला. आणि मागून बघा तुमचा संसार सुद्धा सुजलाम सुफलाम होईल आमच्या मलंगगडावर. आणि मागायचं कुणाला तेवढं लक्षात ठेवा, मागायचं आहे भगवान श्री मच्छिंद्रनाथ, जिथून या साऱ्याच्या साऱ्या सृष्टीचं संचालन होत आहे ते मलंगगड मच्छिंद्रनाथ आहे. त्यांच्या पायावर डोकं ठेवत चला आणि संसारामध्ये काही ज्या कमी जास्ती गोष्टी आपल्याला असतील मागत चला. इकडे तिकडे भीत मारण्यापेक्षा त्यांच्या पायावर मागा, कल्याण होईल आणि निश्चित कल्याण होईल. आपल्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल दुर्दैवानं आपलं हे स्थान यवनांच्या ताब्यामध्ये आहे गेल्या 150 वर्षापासून. आणि या स्थानाला उद्घाटन झालं पाहिजे, उद्घाटित केलं पाहिजे, आपल्या श्रद्धेचा विषय बनलं पाहिजे. म्हणून संबंध जीवनभर आमचे देशमुख जी दिनेशजी आमची मेहनत केली, आमचे सगळे शिक्षक या ठिकाणी आहेत. लग्न स्वतःच सोडून मलंगडची सेवा करत होते. ते काय तुम्हाला खोटे वाटतील या गोष्टी महाराज? लग्न काय त्यांचं लग्न, लोकांचं नाही, त्यांच्या लग्नाच्या दिवशी ते मलंगडावर आहेत महाराज. ही मेहनत करणारी मंडळी आहेत. तेव्हा यांच्या कष्टाला थोडासा रंग आला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यासाठी थोडासा हा परिहार. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांच्या
पांडुरंगाची मंडळी आहात, महाराज मंडळी आहेत, गायक वादक मंडळी या ठिकाणी आहेत. नशिबाचा आमचा हा काय ते माझं परफॉर्मन्स एवढं वाजव तुला पांडुरंगी छान छान मंडळी सगळे आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवतो. माता भगिनी, आमचे बंधू, वृद्ध, आबाल वृद्ध सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवतो आणि सेवा करण्याची आज्ञा मागतो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. थोडस जरा मला फक्त शांती द्या. ते कुत्र्याला पण जरा सावरा थोडस. एक महत्वाचा मुद्दा आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुकोबाराया या अभंगातून जिकडे बोध दाखवतात त्या मुद्द्याला यासाठी हाताळायचंय की आमच्या तो उपयोगाचा मुद्दा आहे. आज तुकोबारायांची परिस्थिती अशी आहे, म्हणजे एवढे दिवस कास धरलेली साधनेची तुकोबाराय कास धरलेली. साधनेची कास धरणं कशाला म्हणतात? गोवा लोक पण जरा थोडीशी साधनेच्या बाबतीमध्ये मागासवर्गीय मध्ये जमा झाले. त्याच्यामुळे साधने संबंधी चर्चा या गादीवरून कमी व्हायला लागलेली आहे. साधना म्हणजे काय? मनुष्य जीवनाचं साध्य एकच आहे. आपण दररोज गातो पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती किंवा ईश्वर अनुभूती. हे मनुष्य जीवनाचं साध्य आहे. आणि त्या निमित्तानं ज्याच्या वाट्याला जी कर्म आलेली आहे तो त्याचा धर्म आहे. या धर्माचं अनुसरण करून भगवान पांडुरंग परमात्म्याची मराईच्या आत प्राप्ती करून घेणं हे मनुष्य जीवनाचं साध्य आहे. मेल्यानंतर मग काय होणार आहे? गेले होऊनी नचले, आता मेल्यानंतर काय करायचं? हो बाजूला काय करायचंय? म्हणून मराईच्या आत माणसानं भगवान परमात्म्याची प्राप्ती जरी नाही करून घ्यायची तरी त्याला प्राप्त करून देणारी साधना आपल्या नावावर करून घ्यायची असते. परमात्म्याची प्राप्ती हे अनंत जन्माच्या पुण्याचं भाग्याचं लक्षण आहे. एवढं जरी आपल्या पदरामध्ये नसेल तरी साधूची शरणागती करून कोणती साधना मला त्या देवाची प्राप्ती करून देऊ शकते, ही साधना आपल्या नावावर करून घेणं एवढं तरी मनुष्य जन्माचं साध्य नक्कीच आहे. मला शास्त्र आणि संत यांनी सगळ्याच्या सगळे ग्रंथ असे यासाठी भरून ठेवलेले. काही साधारण धर्म, काही असाधारण धर्म, यानंच हे करायला पाहिजे. कीर्तन चालू आहे, आता पकवाज वाजवायला का सगळ्यांनी बसायचं का? ज्यानं तो अधिकार कमवलेले त्यानेच बसावं. अर्थातच याला काय म्हणतात, त्याला तो विशेष अधिकार प्राप्त झालेला आहे. तेव्हा कीर्तन चालू झालेलं आहे, चालू होणार आहे, चला लवकर पकवाजा कुठं असेल त्याने ताबडतोब यावर पकवाजानेच पकवाजवर बसावं. पकवाजा म्हणजे याला ते वाजवता येईल त्यानंच बसावं. आणि ज्याला गायचं आहे त्याने गायनाच्या नादाला लागावं. ज्याला श्रवण करायचं त्याने श्रवणासाठी ज्याचा त्याचा अधिकार ठरलेला आहे त्याच्यासाठीच ते विधान असेल तर तो विशेष धर्म होतो. आणि सगळ्यांसाठी जे विधान केलं जातं अशी शास्त्रानं काही साधारण धर्माचे वर्णन केलेलं आहे. तीर्थयात्रेला जातो चालावया पाय आपुले स्वहित पाहे आणि तीर्थयात्रे जाय चुकू नको. कोणाला सांगितलं संतांनी? खाली वारकऱ्यांना सांगितलं का? नाही, सगळ्यांना. आबाल यारे यारे लहान सगळ्यांसाठी हा धर्म आहे. याला साधारण धर्म असं म्हणतात. देवाची पूजा करा साधूंनी सांगितलं, संतांनी शास्त्रांनी सांगितलं. प्रत्येकाने देवाची पूजा केली पाहिजे. ज्याला जो देव आवडेल तो देव घ्या. अर्थात जरा देव घेताना पण सावध राहिलं पाहिजे. विठ्ठल असे बऱ्याच लोकांचे देव हे शास्त्र प्रमाणित कमी आहे, साधू संतांनी प्रमाणित केलेले कमी आणि मनमानी देव बनवलेले जास्त असतात. आता उगी आमचा आजोबा नारळ फोडत होता म्हणून आम्ही सुरुवात केली. तिथं देव कोणचा आहे? फोडला नाही ती. याला सिंदूर पाजलेला आहे म्हणजे तो कोण आहे? देव आहे. असे आपल्याला मनमानी देव घ्यायचे सवयी लागलेले आहेत. पण आपला देव सुद्धा संत आणि शास्त्र यांनी प्रमाणित केलेला असला पाहिजे, तरच आपल्याला त्या देवाचा लाभ. नाहीतर मग महाराज तसं
देव कुठलाही असू द्या, यो यो याम्यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्। तां श्रद्धां अहमेव विदधामि। देवाला पूजन करण्यासाठी लागणारी श्रद्धा जो सगळ्या देवांचा मालक आहे तोच पुरवतो, हेही तितकंच निश्चित आहे, परंतु देव घेताना नीट घ्यावा। तेव्हा अशा प्रकारे पूजा सगळ्यांनी केली पाहिजे, पण ही पूजा जी आपण करतो ही क्रियात्मक कमी आणि भावनात्मक जास्त असली पाहिजे असा आग्रह धरणारा हा अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल आपल्या सगळ्यांच्या समजुतीमध्ये घेण्यासारखा हा विषय आहे। जर का हा विषय नीट आपण हाताळला नाही तर आमचं देवाकडे जाणं काही फुकट जाणार नाही ना, हे चिंतन आपल्याला करावं लागेल, त्याचं परीक्षण आपल्याला करावं लागेल। कधीतरी रात्री झोपता झोपताना एकदा आपल्याला प्रश्न पडला पाहिजे, जर का 5 वर्षाच्या आयुष्यामध्ये नामदेवराय जर देवाला दूध पाजू शकतात तर आमच्या जिंदग्या गेल्या तरी वास सुद्धा का तो घेत नाही, असा विचार आम्हाला पडला पाहिजे। यालाच म्हणतात आत्मपरीक्षण। आणि त्याची कारण जेव्हा शोधायला जाऊ आम्ही तेव्हा आमच्या लक्षात येतील संतांच्या शिकवणी काय आहे। आज तुकोबाराया अत्यंत निश्चिंत झालेले, करावी तातडी परमार्थी, परमार्थाची तातडी जगानं करावी म्हणून आग्रह धरणारे तुकोबाराय आज तातडी सोडून बसलेले, याचा काहीतरी अर्थ आहे। तुकोबाराय म्हणतात आता तुकयापाशी हिवा नाही जीवा तातडी, आता मला देवा माझ्या जिंदगीत घाई करायची गरज राहिलेली नाही। म्हणजे हे तुकोबाराया कधी बोलतात? 46व्या वर्षाच्या सप्ताहामध्ये बोलतात असं नाही। काय देह घालू करवती कर्मरे, टाकूया भीतरी अग्नी माझी, जीव देईना हा बळी। ही साधनाची पायरी पूर्ण चढून झाल्यानंतर तुकोबाराया या भूमीत प्रवेश केला। म्हणजे देवाच्या साधनेच्या साठी प्रतिबंध करणारा माझा जर देह असेल तर एका क्षणात मी त्या देहाचा त्याग करेन, देवासाठी नाही साधनेसाठी। ही तयारी तुकोबारायांची। नाहीतर परमार्थाला प्रतिबंध म्हटल्यानंतर पहिली आढळणारी गोष्ट कोणती? आपला देह। या देहाला जर का प्रतिबंधक म्हणून वागवायचं असेल तर मग काय महाराज, पशु प्राण्यांची काही जगात कमी नाही असं संतांचं म्हणणं। देवाच्या प्राप्तीमध्ये देह आपला बाधक न बनता साधक बने अशी विचारधारा अवलंबन करून मग साधनेच्या दुनियेत प्रवेश करायचा असतो। आणि त्या साधनेच्या दुनियेत भक्तीच्या मार्गामध्ये मिळवलेली सर्वात मोठी संपत्ती तिचं नाव आहे भाव। भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चये दास, न पाहे मागील तेवास, उडती सोस सेवेचाची। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या मतामध्ये देव प्राप्तीची साधना करण्यासाठी कोणतं भांडवल पाहिजे? त्याचं नाव आहे भाव, त्याचं नाव आहे विश्वास। म्हणजे तुकोबारायांच्या मतानं मुद्दल म्हणजे काय वस्तू आहे, भांडवल काय? हातभारा, आपलं नाव नसेल तर दुसऱ्याचे लुबाडून घेणं हे आमचं भांडवल आहे। परंतु तुकोबारायांच्या मतानं परमार्थ करणाऱ्याच्या जवळ कोणतं भांडवल असलं पाहिजे? त्याचं नाव आहे भाव। आणि हा भाव सुद्धा शुद्ध असला पाहिजे याची साधना करणाऱ्याने काळजी घ्यायला पाहिजे, दुसऱ्यानं नाही। साधना करणारा साधक ज्या वेळेला देवाजवळ जातो त्याच्या हातामध्ये 2-4 फुलं असतात, एखादी फुलांची माळ असते। कधी कधी काय होतं, कीर्तन करायला 10-10 हजार रुपयाचा हार आणि घरातले देवाला फुल सुद्धा नाही। तेव्हा भाव सुद्धा देवाजवळ जाताना आपण आपला तपासला पाहिजे, मी नीट आहे का हे सांगण्यासाठी तो कासव लावलेला असतो देवाच्या समोर। कासव कशासाठी असतं? बघ आतमध्ये बघ अगोदर, लोकांना नको बघू।
लोक बघू 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 बघून बेजार झाले. आता आतमध्ये बघ, तो माझा भाव देवाच्या पायावर डोकं ठेवत असताना तर विशुद्ध असेल. महाराज त्याच्या अंतःकरण त्याला साक्ष दे माझा भाव कसा आहे. हा आपल्या चिंतनाचा मुद्दा नाही, फक्त अभंगाचा प्रस्ताव नाही. म्हणजे चिंतनाचा मुद्दा दुसरा आहे. कारण एका चिंतनामध्ये एखादी प्रक्रिया आपण तपासू शकतो, सगळं अभंगाच्या सगळ्या प्रक्रिया तपासणं कठीण झालं. आणि म्हणून काही वेळेला आपली फसगत कशी होते, देवाजवळ जाण्यासाठी जो भाव पाहिजे, हा भाव पण एक असतो साधनात्मक आणि एक असतो साध्यात्मक. भावे वेण भक्ती, भावे वेण भक्ती, इथला जो भाव आहे हा भक्तीला साधन म्हणून भाव वापरला गेलेला आहे. भक्ती वेण मुक्ती आणि बळे वेण शक्ती बोलू नये. याचा अर्थ काय, भावे वेण भक्ती बोलू नये. भक्ती करायची असेल तर अंतःकरणामध्ये विदाऊट भाव ही संपत्ती न घेता भक्ती करायला गेलो तर बोलू नये, न करायला. हा भाव कुठला भाव आहे, साधन संपन्न भाव, साधनमूलक भाव, साधनाधिष्ठित भाव. आणि एक भाव आहे भाव बळे आकडे एरवी नाकडे. इथे जो भाव आहे साध्य संपन्न. तेव्हा तुकोबाराया भाव नावाची संपत्ती घेऊन देवाबरोबर सलगी करायला आज आलेलो आहोत. आपण रोज जातो, फक्त आपला आणि तुकोबारायांचा फरक काय आहे एवढं जरी आजच्या कीर्तनात समजलं तरी अभंग संपन्न झाला. विठ्ठल विठ्ठल. विचारुनी ठाया ठाव. सगळे तपासून बघितले, काय देव पण सगळे तपासून पाहिले, देव पण सगळे तपासून पाहिले आणि देवाला प्राप्त करणाऱ्या साधना ह्या पण मी सगळ्या तपासून घेतल्या. आणि त्या ज्या तपासल्या त्या मनमानी नाही. बऱ्याच वेळेला आपल्याकडनं या चुका होतात महाराज, सगळं मनमानी चाललेलं असतं कारभार. हे असंच का ते तसंच का असं नाही, असं चालत नाही महाराज. जर का भक्ती करायची असेल आणि तर्क जर अंतःकरणामध्ये जर जन्म घेत असेल तर समजायचं आपली भक्ती चुकली आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. भक्तीच्या दुनियेमध्ये तर्काला वाव नाही. न्यायशास्त्र शिकायला जा, किती खात मोडून घ्या, मोडायची तेवढी. पण भक्ती करणाऱ्याला तर्क करायला वाव नाही. हे असं का, मग जागराच्या दिवशी मागणीचाच अभंग घ्यायला पाहिजे असं का, कोणता अभंग घेऊ शकत नाही का? अरे बाबू, पण या परंपरा मोठ्यांनी घालून गेलेल्या आहेत ना परिषदामध्ये, अशी वर्णन आलेली आहेत. आपल्याला काही बाजूला जायचं नाही, आवरूया आपण आपल्याला. पण देवाकडे जायचं असेल, भक्ती या साधनाचं अवलंबन केलेलं असेल आणि तर्क जरा आतमध्ये जन्म घेत असेल, 7 दिवसाचा का सप्ताह ठेवला, 3.5 दिवसाचे काय होत नाही का? नाविलाजाने होती, पण सप्ताह म्हटलं तर 7 दिवसाचा असला पाहिजे ना. त्याचंच नाव सप्ताह. सप्ताह माझा तो 7 दिवसाचा कशाला असला पाहिजे? अरे बाबा, तर्क जर लावून तुला कार्यक्रम करायचे असतील तर मग त्या खटवांग राजाने एका तासात उरकलं. बघू दे तुमच्या खात्यात कोण उगवलाय तसला. तर्क जर द्यायची असतील तर तर्कानं भक्तीची दुनिया सिद्ध होऊ शकत नाही. आणि म्हणून तुकोबाराया म्हणतात या सगळ्या गोष्टीचा मी नीट विचार केला, तर्क नाही केला. विचारा वाचून नको विजय समाधान. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर एक सिद्धांत माझ्या समोर आला. तो सिद्धांत म्हणजे देवाला काय पाहिजे हे मला लक्षात आलं. तुकोबाराया, देवाला काय पाहिजे? देवाला शुद्ध भाव पाहिजे हे माझ्या लक्षात आलं. आणि म्हणून तुकोबाराया बोलतात, येथे भाव राहिला विचारुनी ठाया ठाव. येथे भाव राहिला आणि म्हणून आता जे मी करतो, तुकोबाराया बोलतात, आता जे मी करतो हे देवा तुझ्या साक्षात्कारासाठी
मी अशा परिस्थितीवर अवलंबून आहे की मला आता घाई करायची गरज नाही, सिद्धांत निश्चित झालेला आहे, तो माझ्या हाताला लागलेला आहे, आता मला घाई करायची गरज नाही, फक्त एकच सलगीची भाषा, कृपा करा शेवटी सेवेमध्ये जमा धरा. पण काय सेवेमध्ये जमा धरा? भाव देवाला पाहिजे हे निश्चित, पण देवाला भाव अर्पण करायचा असेल तर भाव ही अव्यक्त वस्तू आहे, व्यक्त वस्तू नाही. जो भाव देवाला अर्पण करायचा आहे ही भाव नावाची वस्तू अव्यक्त स्वरूपाची आहे, व्यक्त स्वरूपाची नाही. पण देवाला अर्पण करण्यासाठी एखादी व्यक्त वस्तू तिचा स्वीकार करावा लागतो आणि त्या वस्तूच्या माध्यमातून देवाजवळ जावं लागते. महाराज नवरदेव मंडपापाशी आला आणि ती पापडी टांगलेली असते, आणि ती पापडी तोडायला नवरदेव कोणाच्या तरी खांद्यावर चढतो आणि मग तिथे त्या नवरदेवाची पूजा कोणीतरी करतो. कोण करतो? अधिकार कोणाचा आहे? तिथली नवरदेवाची आरती कोणाला अधिकार आहे? माऊली कोणी का अशी ना काहीतरी जायचं एकदाचे घेतायचं त्याला आणि ते कान पण टोचले जातात, काहीतरी असं काहीतरी आहे म्हणतात, टोचून घेऊ पण आम्ही हे करू म्हणावं, सोडू नाही. आता मला सांगा, ही जी त्या नवरदेवाची आरती उतारली जाते त्याचा अधिकार आहे खरं म्हणजे सासूचा आणि सासऱ्याचा. आणि आपली धर्मशास्त्रीय परंपरा अशी आहे की आपली कन्या त्याला दान करायची आहे. आणि खरोखर जर का खानदानी सासू सासरा असेल ना आणि त्या सगळ्या विधी व्यवस्थित पूर्ण करून अगदी निर्भेळ निस्वार्थ अंतःकरणानं कन्येचं दान होत असेल ना तर महाराज मोक्षाचं विधान केलेलं आहे. एवढं मोठं महाराज धर्मशास्त्रानं भगवान पार्वती माता आणि महादेव यांचा विवाह होत असताना तिथे पाहिलेलं आहे. हिमराजाला काही संधी नव्हता आपली मुलगी कोणाला चालली, पण हिमवानाची पत्नी आता मैना तिनं काही जावई पाहिलंच नव्हता कधी आणि वराड पण आलं सगळं अगदी मुकुटवाले ना सजावटवाले ब्युटी पार्लर वाले सगळी जी वराडी होती, इंद्र चंद्र वरुण विष्णू भगवान परमात्मा. आता मग ते भजनामध्ये भजन गायलं त्या लेकरांनी, तुझे स्वरूप सुंदर कुसुम शुभकांती नागर. तेव्हा ही सगळी वराडी पाहिल्यानंतर सासूबाईला काय वाटतं, वा जावई कसला असेल महाराज. आणि तेव्हा जावई समोर उतरला महाराज, तेव्हा जी दशा झाली सासूबाईची, आता पार्वतीच्या आईची. मला काय म्हणायचंय की एखादी क्रिया करत असताना काहीतरी जावयाची आरती करायची म्हणजे का तोंड घेऊन जाणार का सासूबाई? तिच्या हातामध्ये आरतीची थाली पाहिजे ना, त्याच्यामध्ये दीपक निरांजनी फुलं, त्याच्यामध्ये गंधाक्षता, त्याच्यामध्ये साहित्य पाहिजे की नको पाहिजे? म्हणजे सासूचा जावयाप्रती भाव आहे हे दाखवण्यासाठी सासूला आरतीची थालीमध्ये उपचारांच्या वस्तू घेऊन जाणं आवश्यक आहे. तेव्हा हे कळतं तिथे की सासूचं जावयावर प्रेम आहे की नाही. इथं उलट झालं, जसं महादेवांना बघितलं जादूबाईने महाराज, बेशुद्ध होऊन चक्र येऊन पडली खाली. भाव अव्यक्त वस्तू आहे, परंतु त्या भावनेला अभिव्यक्त करण्यासाठी उपचारांची गरज लागते. तसं जगामध्ये देव आपल्याला आवडतो, कोणाला आवडत नाही? नशीब आवडलं तरी आता कशाला कोणी हातवरती करेल. देव आपल्याला आवडतो, पण देव आवडतो कशावरून? देव आवडतो आपण अर्पण केलेल्या उपचाराच्या पद्धतीवरून हे ठरवलं जातं आपल्याला देव किती आवडतो. आता मुद्दामून महाराज जर घरात खीर बनवायची असेल तर ओरिजिनल बदाम, ओरिजिनल काजू, आणि देवाला द्यायची असतील तर सगळी सडलेली मागं ठेवलेली. देवाला अर्पण करण्यासाठी ज्या वस्तूंचा विनियोग आपण करतो त्या वस्तू आपला भाव दाखवतात, आपला भाव कोणत्या प्रतीचा आहे. आणि म्हणून शास्त्रानं असं विधान केलं की देवाजवळ जाण्यासाठी रिकाम्या हाताने जाऊ नये, भरलेल्या हाताने जावं.
म्हणून आता भरलेल्या हाताने जाणाऱ्यांच्या परंपरा तुकोबारायांनी पाहिल्या. कोण कसला भरलेल्या हाताने जातो, कोण कसा भरलेल्या हाताने जातो. आणि त्याच्यामध्ये जे काही भांडवल पाहिजे त्याच्यामध्ये न्यूनाधिक्य होतं. पूजा सगळ्यांनी कराव्या, देवाची पूजा सगळ्यांनी करावी, पण पूजा करत असताना ती मंत्रयुक्त हवी. त्या स्कंद पुराणामध्ये एक वाक्य आलेलं आहे. आता मला उठेल की नाही उठेल कुणाच ठाऊक. विठ्ठल अर्चनम तु उपचारैहि स्यान मंत्रेणाधिष्ठितम्, असं काहीतरी वाक्य आहे. थोडंसं चुकतंय काहीतरी. म्हणजे देवाची पूजा करत असताना जे उपचार आपण देवाला अर्पण करतो ते उपचार मंत्र बोलून देवाला अर्पण केले पाहिजे. त्या उपचाराचं नाव घेणारा मंत्र जरी आपला पाठ नसेल तरी देवाला विषय करणारे मंत्र आपले पाठ असतात. उदाहरणार्थ रामकृष्ण आहे. एखाद्याला देवाला फुल व्हायची आहे, देवाला फुल व्हायचं असेल तर ते पौराणिक मंत्र आहेत, वैदिक मंत्र आहेत. तेव्हा हे देवाला फुलं वाहत असताना मल्यादेनी सुगंधेनी मालत्यादेनी वै प्रभो मया ऋतानी पुष्पाणी कृपया प्रतिगृह्यताम. आता हे काय सगळ्यांचंच पाठ असेल का? नाही. म्हणून काय देवाला फुलंच वाहू नयेत का? देवाची पूजा करायची आहे, फुलं व्हायची, पण देवाला फुलं वाहणारा मंत्र माझा पाठ नाही. मग मी काय केलं पाहिजे? नाम मंत्रेण समाचरे राम कृष्ण हरे पुष्पाणी समर्पयामी. तरी पण ते देवाचं पूजनच होत आहे असं शास्त्राचं विधान आहे. विठ्ठला विठ्ठला. आपल्याला ऐकायला बरं वाटलं, पण नाममंत्रानं सुद्धा देवाला वाहिली जाणारी फुलं देवाच्या पायावर कोणत्या सामर्थ्यानं जातात इथं आपल्याला कळत नाही महाराज. देवाला वाहिली जाणारी फुलं मंत्र येत नाही म्हणून नाममंत्राच्या द्वारा आपण देवाच्या पायावरती अर्पण करतो, पण ती देवाच्या पायावर गेलेली फुलं देवानं स्वीकारली की नाही स्वीकारली इथपर्यंत वाट बघत बसतो का? गरज नाही. घ्यायची असेल तर घे, चालू काय नाही. हे आपल्याकडनं होतं. तुकोबारायांना हे जाणवलं आणि म्हणून तुकोबाराया सलगीचा शब्द वापरण्यासाठी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये असो मंत्र विचारो. तेव्हा मी माझ्या जवळ असलेली भाव नावाची संपत्ती घेऊन आलेलो आहे. क्रिया म्हणजे पूजा आपली मी करणार, यात काही संदेह नाही. पण माझ्याकडनं झालेल्या मंत्र विहीन पूजेचा आपण स्वीकार करावा. नकाचर्या विचारू, माझा आचरण बघू नका. असो मंत्रहीन क्रिया, आपली पूजा करत असताना माझी पूजा कसल्या प्रकारच्या मंत्रांनी संयुक्त आहे असं जर का तुम्ही बघायला गेलात तर देवा मला भीती वाटते कदाचित माझी पूजा आपल्या पायावर पोहोचेल की नाही पोहोचेल. म्हणून देवा नकाचर्या विचारू हा मुद्दा असं जर तुकोबाराया बोलतो तर मग आपली दशा काय? कारण देवाच्या पूजेशिवाय देवाची सलगी संभव नाही आणि देवाची सलगी जर संभव झाली नाही तर किती दर्शन करणार? प्रत्येक वर्षी वारीला जातो, दररोज पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवायला जातो, पण अजून सलगी झाली नाही. का सलगी झाली नाही याची सगळी मीमांसा या एका चरणात आहे. देवाजवळ जायचंय याचंच भान नाही बहुतांशी आपल्याला असं होत आहे. चहा म्हणून ठेव, लवकर लवकर मी पाणी घालून येतो. तो ते पाणी घालून आल्यानंतर जर चहा तयार नसला ना महाराज, देवाजवळून आल्यानंतर हा चहा जर साधा आपल्याला इतकं प्रभावित करतो तर बाकीचा अजून संसार आखायचा आखा पडलाय की हो, हे लक्षात आणून देणारा हा अभंग आहे. देवाची पूजा आपल्याकडनं संपन्न झाली पाहिजे.
आणि म्हणून ही पूजा करण्यासाठी संत आणि शास्त्र एकमुखाने आपल्या समोर काही विषय घेऊन येत आहेत. तर हे पूजा सुद्धा करण्याच्या बऱ्याच विधा आहेत, भरपूर प्रकार आहेत. त्यामध्ये काही परापूजा आहे, त्यामध्ये मानस पूजा आहे, त्यामध्ये वाक पूजा आहे, त्यामध्ये स्थूल पूजा, काही पूजा ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे पूजेचे प्रकार आहेत देवाचे. परापूजा करणारा महात्मा यदा कदाचित जर आपल्या नुसत्या डोळ्याला जरी पाहिला महाराज, कल्याण होतंय आपलं. ज्या महात्म्यानं परापूजा साधली, ऋषभदेवांचं चरित्र येते श्रीमद भागवतामध्ये, बघून घ्या. तेव्हा परापूजा ही अशी पूजा असते की प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय तीन न राहता एक होऊन जातात. देवाला पूजा करण्यासाठी आपल्याजवळ सगळ्यात स्वस्त पदार्थ कोणता आहे? पाणी. पाणी घ्यायचं, आपण घ्यायचं आणि देवाच्या पायावर जायचं. पूजा करणारा मी, पूजा करण्याचं साधन आहे पाणी, ज्याची पूजा करायचं आहे तो देव. या तीन साधनाने देवाची पूजा करायची. ही पूजा करत असताना पूजा करणारा स्वतःलाच देव जर अनुभवायला लागला, त्याला पाण्यात पण देव दिसायला लागला, देवात पण देव दिसायला लागला. तुकोबारायांची समस्या आहे. कसयानी पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता. उदके न्हाणू तरी स्वरूप ते तुझे देवा. मी तुम्हाला पाण्यानं स्नान घालण्याचा उपक्रम केला, पण पाणी देव दिसायला लागलं मला. देवा आता मी पूजा कशी करू, हा माझा संदेह केला. अशा पद्धतीनं जर का पूजा आपल्याकडनं संभव होत असेल तर या पूजेला परापूजा असं म्हणतात. आत्मा त्वं गिरिजामती सहचराः प्राणाः शरीरं गृहं. पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थितिः. संचारः पदयोः प्रदक्षिण विधिः. स्तोत्राणि सर्वा गिरौ यद्यद् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनं. हे शंभो, यद्यद् कर्म अहं करोमि तत्तत् तव एव आराधनं. विठ्ठल विठ्ठल. साहित्यामध्ये जर देव दिसायला लागला, या साधकाला बाह्य पूजेचा शास्त्र आग्रह करत नाही. चला आपल्याला विषय पटापटा पुढे न्यायचे. दुसरी पूजा आहे मानस पूजा. महाराज असं कोण संत आहे, साधू आहे किंवा शास्त्र आहे की त्याला ही मानस पूजा मान्य नाही? असं कोणी साधू नाही, असा कोणी संत नाही, असं कोणतं शास्त्र नाही की ज्याला ही मानस पूजा. महाराज मानस पूजेचं सौविध्य, सुविधता अत्यंत आपल्यासाठी आवश्यक आहे, अपेक्षित पण आहे. महाराज जर का ड्युटीवाल्या माणसाला पूजा करण्यासाठी घरात वेळ मिळत नसेल तर गाडीवर जाता जाता सुद्धा त्याला मानस पूजा करता येते. इतकी मोठी सुविधा आपल्या धर्मशास्त्राने आपल्यासमोर. आणि ज्याला देवाच्या लवकर जवळ जायचं असेल त्याने मानस पूजा साधली पाहिजे. मानस पूजा 24 तास आपला देव आपल्या जवळ. पकवान वाजवायचं असेल विचारा त्याला, देवाची पकवान वाजवायचंय, बसू का देवा? हा नको बोलला तर उठला पण पाहिजे. विठ्ठल वेळेवर गेलं पाहिजे मला, तिकडे मंदिरात जायला वेळ नाही. संभव आहे महाराज. वैकुंठवासी धर्मपूजनीय प्रातस्मरणे मामांचं उदाहरण सगळ्यात जगप्रसिद्ध उदाहरण. ज्ञानेश्वरी वाचण्याचा नियम ज्ञान करायचा. मामासाहेबांचा अजान वृक्षाखाली ज्ञानेश्वरी वाचनाचा नियम. कॉलेजला प्रोफेसर होते मामासाहेब दांडेकर. एक दिवस ज्ञानेश्वरी वाचता वाचता इतके तन्मय झाले महाराज, इतके तन्मय झाले की कुठं वेळ निघून गेली. तन्मय झाल्यानंतरच हे होत आहे असं.
पूजा करता करता जर तन्मयता प्राप्त झाली, ज्ञानेश्वरी वाचता वाचता जर तन्मयता प्राप्त झाली, तर ज्ञानेश्वरीची ती ओवी स्वतः होऊन ज्ञानोबाराय आपल्याला अर्थ सांगतात. त्या ओवीचा अर्थ असा. मामासाहेब अजरवृक्षाखाली ज्ञानोबारायांची आळंदीला मंदिरामध्ये बसले, ज्ञानेश्वरी पारायण केल्याशिवाय ते कधीच जात नव्हते. आधी त्यांचा हा नियम बसले, पण अशी तन्मय झाले महाराज वेळेचं भान राहिलं नाही. आणि नेमकं कॉलेजमध्ये त्या दिवशी इन्स्पेक्शन काय होतं, इन्स्पेक्शन आणि महाराज ज्ञानोबारायांनी मामासाहेबांचं रूप घेऊन तिकडचं सगळं निस्तरलं. मानस पूजेचा हा परिणाम आहे महाराज. विठ्ठल महाराजांच्या मुखातून ऐकलेली गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये महामहिम कस्तुरी गुरुजी प्रसिद्ध आहे, त्यांचं वाङ्मयही प्रसिद्ध आहे. त्यांच्याकडे काही विद्यार्थी होते शिकण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं रूप घेऊन एक महात्मा आला, यतीवर कर्वे गुरुजी. आणि ते कर्वे गुरुजी अभ्यास करता करता पाठ चालू असताना कावळा जर तिकडे ओरडायला लागला तर ओरडणारा कावळा सोहम म्हणतो अशी त्यांची प्रतीती. गुरुजी कावळा कसं काही सोहम म्हणतोय? कशाचा प्रभाव? मानस पूजेमध्ये नित्य असायचे. म्हणजे घरावर एखाद्या वेळेला पत्र्याचा पत्रा टाकलेला असतो किंवा सिमेंटची पत्रे टाकलेली असतात, त्याच्यावर लहान मुलांनी दगड मारले. एखाद्या वेळेला दगड मारलं, आपल्याला जर विचारलं दगडाचा आवाज पत्र्यावर टाकले तर कसा येतो? टन टन आवाज येईल आपल्याला. पण त्यांना तो आवाज सोहम रूपाने आहे. मानस पूजेचा हा प्रभाव. एक दिवस काय झालं, मानस पूजेला बसलेले असताना कर्वे गुरुजी मानस पूजेला बसले होते, आणि मानस पूजेला बसलेले असताना एक दिवस ते अचानक एवढे हसायला लागले, खदा 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 खदा. कस्तुरी गुरुंच्या हे लक्षात आलं, मानस पूजेमध्ये यांचा काहीतरी देवाबरोबर चाललेलं. पण आता कोणाच्या मनःपटलावर भगवान परमात्मा कशा क्रीडा करेल हे जो मानस पूजा करतो त्याच्या व्यतिरिक्त कोणाला कळेल? आता तुमच्या मनात काय चाललेलं आहे हे तुम्हालाच माहित का आम्हाला माहिती? इकडं त्याच्या मनःपटलाला जो तो साक्ष आहे. मानस पूजा उरकल्यानंतर जवळजवळ 3-3.5 तास चालली त्यांची ती मानस पूजा. उठल्यानंतर कस्तुरी गुरुजी त्यांना विचारतात, म्हणे आज मानस पूजेमध्ये तुम्ही भरपूर हसत होते, तुम्ही याला पाठात नाही सांगणार. एकट्यामध्ये आता तुम्ही माझे गुरुजी आहात, एकांतात सांगा, पाठात नाही सांगणार. आणि मनोयोगानं ज्या वेळेला पूजा होते त्यावेळेला आपल्याला सुद्धा भगवान परमात्म्याचे संदेश येतात, फक्त आपण ठिकाणावर असलो पाहिजे. देहीच विदेही भोगोदशा. मुद्दा काय? मुद्दा असा आहे की भगवान परमात्मा आपल्याला सुद्धा संदेश सोडतो, फक्त आपल्या हे लक्षात आलं पाहिजे देवाला आपल्याला काय सांगायचंय. मानस पूजेमध्ये जेव्हा आपण बसतो शांत चित्तानं, मानस पूजा कशी करायची असते? देवाचं आवाहन करायचं, देवाला बसायला द्यायचं, त्याला चरणोदक देऊन पाद्य पूजा करायची, देवाच्या हातामध्ये अर्घ्य द्यायचं वगैरे वगैरे. ही मानस पूजा आहे. मनोमय पूजा हेची पढिये किरशी राजा. देवाला खूप आवडणारी पूजा आहे. मनानं केलेली पूजा देवाची अत्यंत आवडती पूजा आहे. आणि अशाच एक दिवस हे कर्वे गुरुजी मनोमय पूजा मानस पूजा करता करता हसायला लागले. एकांतामध्ये नेलं. कस्तुरी गुरुजींनी त्यांना विचारलं, आज का हसत होते तुम्ही एवढे? त्यांनी सांगितलं, गुरुजी असं झालं, मी आज देवाची पूजा सगळी झाली, पाद्योपचार झाले, अर्घ्य दिलं देवाला, देवाचं स्नान घातलं, देवाचं पंचामृत स्नान केलं, देवाला सुंदर वस्त्र परिधान करवले, देवाच्या गळ्यामध्ये यज्ञोपवीत अडकवलं, आणि त्याच्यानंतर मुकुट टाकला डोक्यामध्ये, देवाला तिलक केलं, सुंदर एकदम छेडी. आहा सदय धवल हासम. भगवंताची ती मूर्ती बघितल्यानंतर मला आनंद वाटला, आणि एक चरबी भरून कामधेनूचं दूध आणलं मी देवाला, आणि त्याच्यामध्ये तुळशीपत्र टाकलं, ब्रह्मार्पण ब्रह्म हवेली केलं. देवा गरीबाची छोटीशी वस्तू स्वीकार करा म्हणून देवाला मी विनवणी करायला लागलो.
देवाने माझी टीप नाही केली. अरे कर्वे म्हणजे ते देवाचे शब्द आहेत, आपला अधिकार नाही हे देव, अशी ते त्यांना सांगत होते. असं मी तुम्हाला सांगतो, विठ्ठल विठ्ठल. अरे कर्वे, एकच चरबी भरून दूध आणलं मला, 56 कोटी माझे यादव जर आले तर कसं पुरेल लागत. थेंब थेंब पण म्हणे आमच्या वाट्याला येणार नाही, एवढंच दूध कसं काय पाजू. मग आणि मी पण देवाला तसंच खणकावून उत्तर दिलं, देवा आज माझ्या पूजेमध्ये तुम्ही एकटेच उपस्थित आहात म्हणून एक चरबी या ना 56 कोटी घेऊन 56 कोटी चरब्या नुसत्या काम दे तुझ्या दुधाच्या नाही दिल्या पाहिजे. म्हणूनच धक्का लावायचा आपल्याला. पण देवाला हे आवडतं. जर का देवा तुम्ही 56 कोटी यादव घेऊन आलात तर मी 56 कोटी चरब्या उपलब्ध करून पाजीन चोळ्यांना तो. आणि मग देव हसायला लागले. देवाच्या बेंबीवर मी जो हार घातलेला होता तुळशीचा तो असा हालायला लागला, ते बघून मलाही हसायला यायला लागलं. मनोमय पूजेचा हा पराक्रम आहे महाराज. आजही त्यांची समाधी आहे. नियम होता त्यांचा, करून बघा. आपल्याला जरी संभव झालं तरी करून बघा. स्नान करत असताना विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केल्याशिवाय ते स्नानच कधी करत नव्हते. आता स्नान तर माणूस रोज करतो, म्हणजे ते सुतक असो नाही तर काय असो. काही काही वेळेला माणसाला सुतकामध्ये कीर्तनाला येणं चालत नाही. कीर्तनाला सुतकाचा काय संबंध आहे महाराज? हा कर्माचा विटाळ आहे म्हणतात ना, भक्तीला कीर्तनाचा विटाळ नसतो महाराज. तेव्हा स्नान तर माणसाला रोज करणं आहे. आणि मग ते एकदा का पाण्याचा तांब्या डोक्यावर टाकला रे टाकला. ओम विश्वम विष्णुर्व षट्कारो भूत भव्य भगवत प्रभू. त्यांच्या अगोदर कस्तुरी गुरुजी स्नान उरकून आणि आपली अनेक म्हणजे संध्या करायला बसलेले होते. बाथरूम बाजूलाच होतं. ते बाथरूम मध्ये विष्णू सहस्त्रनाम बोलत बोलत स्नान करतात हे यांना इथं ऐकायला येत होतं. संध्या करतात. तर गुरुजी बाथरूम मध्ये गेले, स्नानगृहामध्ये गेले. पाण्याचा तांबे डोक्यावर घेतला, हातामध्ये घेतला, डोक्यावर टाकला की विष्णू सहस्त्रनाम सुरू. ओम विश्वम विष्णुर्व षट्कारो भूत भव्य भगवत प्रभू भूत भाव भूतात्मा भूत भावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागती. मुक्तानां परमागती कोण आहे? हा भगवान परमात्मा. मुक्तांची परमगती भगवान परमात्मा. मुक्तांची परमगती मुक्तानां परमागती. आता हे महाराज मोठे शब्द आहेत. एवढं आता खाली येऊन या शब्दांना सोडवायचं म्हणजे दुसरे 2 कीर्तन लागतील. आता तुम्ही काय 11 वाजेच्या पुढे मला काही परवानगी देणार नाही. समजून घेत चला. मुक्त पुरुष म्हणजे कोण? संसाराचा बंध ज्यानं तोडला त्याला मुक्त म्हणतात. जन्म बंध ज्यानं तोडला त्याला म्हणतात मुक्त. अशा मुक्तांची परमगती म्हणजे भगवान परमात्मा आहे. असं विष्णू सहस्त्रनामाची पंक्ती बोलता बोलता शरीर गुरुजी आपल्या विद्यार्थ्यांना बोलावले, हे बाळांनो. गुरुजी हाक मारतात, इकडे या लवकर. सगळी मुलं धावत आहेत. विष्णू सहस्त्रनाम स्नानगृहातून बंद झालं. कार्यक्रम संपलेला दिसतो. लवकर बघायचा. गुरुजी तिथे संपले. मानस पूजेचा ज्याला ज्याला मानस पूजा साधता आली त्याला आजचा अभंग पचणार. विठ्ठल विठ्ठल. मानस पूजा करणारे हजारो उदाहरण आपल्या पद्मपुराणामध्ये एक मला वाचायला मिळालं. एक ब्राह्मण प्रतिष्ठान क्षेत्रामध्ये मानस पूजा करता करता सगळे पूजा केली. देवाला नैवेद्य झालं, त्याने खीर बनवली. आता खीर कधी बनते? पहिले तापवायला लागतं. दूध लवकर थंड होतं पण खीर लवकर थंड होत नाही. बरोबर आहे का? आता वगैरे दूध वाटल्यास लवकर, दूध पण तसं लवकर थंड होत नाही. चहा तर काय टेन्शनच नाही, पण खीर लवकर थंड होत नाही. पण थंड झाल्यानंतर खिरीची टेस्ट मला काही वेगळीच असते. त्यांनी खीर बनवली आपल्या हाताने देवाला मानस पूजा करता ब्राह्मण प्रतिष्ठान क्षेत्रामध्ये. आणि म्हणून त्यांनी ती खीर देवाला खाण्यास योग्य आहे की नाही
म्हणून ते तपासायला लागले. बघितलं तर पात्र गरम वाटलं. त्यांनी म्हटलं अजून ठेवावं जरा. तसंच ठेवलं आणि देवाच्या सजावटीला लागला. म्हणजे मनामध्ये मनोमय पूजेमध्ये, मानस पूजेमध्ये. थोड्या वेळाने त्यांची देवाचा शृंगार वगैरे आटोपल्यानंतर त्यानं पुन्हा विचार केला, आता देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. देव बोलू लागले, अरे मला भूक लागली, खीर दे लवकर. म्हणजे कुठे? मानस पूजेमध्ये. देव बोलू लागले. आणि सांगू का, देव बोलतात बरं का. जो पण आपला कोणी देव आहे ना, तो आपल्या बरोबर बोलतो. आपण खाली जागेवर पाहिजे. देव बोलू लागले, मला लवकर खीर खाऊ घाल, भूक लागली. यानं पुन्हा एकदा आपल्या उजव्या हाताची अनामिका आणि मध्यमा ही 2 बोटं त्या खिरीमध्ये टाकून बघितली. देवाला खाण्यास ही खीर योग्य आहे की नाही. ती 2 बोटं टाकून बघितल्यानंतर पुन्हा त्याला ती खीर गरम वाटली. म्हणून त्यानं दुसरं पात्र घेतलं, खीर खाली वरती केली, आपल्या तोंडानं फूक मारली. देवाला चालतं मनात. नाहीतर आपण या नैवेद्याची देवाला दाखवतो इथे तोंडाला कुंकर वगैरे काही करू नये, मारू नये. तुळशी पत्र, मिरची देवाच्या नैवेद्यात ठेवू नये. नियम आहे ते सगळे पूजेचे, राहू द्या. तेव्हा खीर खाली वर केल्यानंतर पात्रामध्ये खीर खाण्यास योग्य झाले आणि त्यानं सरळ आपल्या हाताने देवाला ती खीर खाऊ घातली. आणि त्याच्यानंतर देवाचा नैवेद्य झाला. त्याच्यानंतर देवाची आरती केली, देवाची प्रदक्षिणा केली, साष्टांग दंडवत घातलं आणि मानस पूजा संपवलं. पूजेतून बाहेर आले, आचमन केलं. आचमन करता करता बघता तर त्याचे 2 बोटांना कडकडीत फोड आली होती. मला सांगा, आजच्या वैज्ञानिक युगामध्ये अशा जर गोष्टी आपण लोकांना सांगायला लागलो तर आपल्याला अंधश्रद्धावान म्हणतील तर आपली हे लोक. त्यांना काय माहिती आहे कशातून मनानं केलेल्या पूजेमध्ये भगवंताला खाऊ घातलेली खीर आणि हात याचा जो आहे मनाच्या पूजेमध्ये या हाताला फोड येण्याचे काही संबंध आहेत का? अर्थार्थी काही संबंध नाही. तर भाव तन्मयता जेव्हा साधली जाते भक्ताकडून त्यावेळेला हे संबंध आहे. इथंच तुमचं डोकं काम करणार नाही. विठ्ठल विठ्ठल घोषणा करून सांगतात, मनोमय पूजा हे चित पडे केशी राजाच्या अर्थी. तुकोबारांच्या वाणीला दम म्हणून मानस पूजा आपल्या समोर मुद्दा एवढा ठेवायचा होता. पूजा करण्याच्या या विधा आहे, पद्धती आहे. तुकोबाराय आज देवाला बोलतात, असो मंत्रहीन क्रिया म्हणजे पूजा. तेव्हा आज तुमच्या पायावर मला समर्पण करावे याची जी पूजा आहे ती मंत्रविहीन असो भले, पण तुम्ही सकाळच्या विचारून त्याच्यामध्ये काही खोट काढू नका अशी सलगी देवाजवळ करतात तुकोबाराय. याचा अर्थ पूजा करत असताना मंत्र लागतात. ती परापूजा असू दे तिथे सोहमचा मंत्र लागतो. ती मानस पूजा असू द्या तिथे सुद्धा नाममंत्र का होईना लागतो. तिसरी एक पूजा आहे वाक पूजा, ज्याला आपण म्हणतो. म्हणजे उपचार जवळ काहीच ठेवायचे नाही. रामकृष्ण हरी देवाच्या समोर गेल्यानंतर रामकृष्ण हरी देवा मी तुमच्या पायावर पाणी टाकतो एवढंच बोलायचं, पाणी घ्यायचं नाही. त्याच्यानंतर रामकृष्ण हरी अर्घ्यम समर्पयामि. अर्घ्याची वस्तू आपल्याजवळ नसली तरी चालते. पुन्हा रामकृष्ण हरी म्हणून देवाला पूजा करायचा, देवाचं स्नान करवायचं, देवाला वस्त्र परिधान करायचे, देवाला सजावट करायची, देवाला तुळशीची माळ वगैरे वगैरे पूजा करायची. फक्त रामकृष्ण हरी बोलायचं. या वाक पूजेमध्ये उपचार बरोबर नसले तरी चालतात, पण रोज करावी लागते. हिला वाक पूजा म्हणतात. आणि एक पूजा आहे कायिक पूजा. कायिक पूजा म्हणजे सारे पूजन सामग्री जमा करायची. कायिक पूजा कारण याच्यामध्ये पण खूप मोठे जोडबंग आहेत महाराज. कोणाची पूजा करावी इथंच आपल्याला जमत नाही महाराज. इमानदारीने सांगायचं, जावयाला आरती करतो भले आपण, पण जो भाव त्या आरतीमध्ये आहे तेवढं देवाला आपण षोडशोपचार उपस्थित केल्यानंतर सुद्धा कधी आपल्याजवळ असतात का महाराज? नसतात ना. म्हणून पूजा भेटायलाच ना आपल्या कुत्र्यांना आवरा वगैरे वरती करा नाही माहिती आपल्याला. एक सांगू का आपल्याला,
त्या रघुवंश काव्य म्हणजे आम्ही शास्त्रीला असताना रघुवंश काव्याचं प्रथम वर्षामध्ये त्याच्यामध्ये कालिदासाने एक पंक्ती वापरलेली आहे. प्रतिबद्धनाती ही श्रेयम उच्च पूजा व्यतिक्रमात. उच्च पूजा व्यतिक्रमात श्रेय प्रतिबद्धनाती म्हणजे ज्यांचं पूजन व्हायला पाहिजे त्यांचं पूजन आपल्याकडनं झालं नाही आणि ज्यांचं पूजन व्हायला नको पाहिजे त्यांचं पूजन आपल्याकडनं जर व्हायला लागलं तर आपलं कल्याण थांबतं महाराज. आपलं कल्याण कोणीच करू शकत नाही. पद्मपुराणामध्ये काही पंक्ती आलेले आहेत. देशे अतिवृष्टी ही स्यात् देशे अनावृष्टी ही स्यात् पूज्यानाम अपूजनात् अपूज्यानाम च पूजनात्. विठ्ठल पण आम्हाला मनमानी करायची, आम्हाला झक मारवायची म्हणून आम्ही त्यांची पूजा करू. महाराज याच्यामुळे सृष्टीमध्ये विप्लव तयार होतात. विप्लव तयार होतात. म्हणून आपल्याला माहिती पडलं पाहिजे कोणाची पूजा केली पाहिजे आणि कोणाची पूजा नाही केली पाहिजे हे पण आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्यामुळे सगळा घोटाळा होत चालला. हिंदू धर्मामध्ये आपल्या ही किती मोठी सुविधा ऋषी मुनींनी आपल्यासाठी करून ठेवलेली आहे, पण आमची काशी करून ठेवलेली आहे हे आपल्याला कळत नाही. आणि त्यामुळे हे जे विप्लव तयार होतात का माणसं जमिनी विकून बंगले बांधायला लागलेली आहे हे बिघडलंय. म्हणून जमीन ही संपत्ती आहे. गोमातेला धन अशा शब्दांना आमच्या पुराणांनी आम्हाला बोलायला सांगितलेलं आहे. आम्हाला गाय धन वाटत नाही. बँकेतलं अकाउंट मध्ये जे असेल ते धन वाटतंय आम्हाला, पण गौमाता धन वाटत नाही. याला म्हणतात पूज्य पूजा व्यतिक्रम. देशे अनावृष्टी विप्लव विप्लव होतो, अनावृष्टी होते, अतिवृष्टी होते आणि बर्बाद होतो महाराज आपण. कशामुळे? पूज्य पूजा व्यतिक्रम. कुणाची पूजा करायला पाहिजे आणि कुणाची पूजा नको करायला पाहिजे इथे आमचे संत आणि आमचे शास्त्र हे निश्चित आहे. पण आम्हाला वेळ कुठे महाराज समजून घ्यायला. कुणाची पूजा करायला पाहिजे एका वाक्यात 10:30 म्हणजे अजून एक अर्धा तास आहे का माझ्या हातात? हो बोलायला बसलेले नाही. झालं नाही. कधीपासून आम्हाला नाही हसायला चान्स देत नाही, कुठं टाळी वाजवायला चान्स देत नाही. तरी काय करायचं? विठ्ठला पूजा कोणाची करायला हवी? श्रीमद भगवद्गीतेच्या 17व्या एक श्लोक येतो. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरम तप उच्यते. शरीराचं तप साध्य करायचं असेल तर यांची पूजा व्हायला पाहिजे असं श्रीमद भगवद्गीतेची शिक्षा आहे. देव द्विज गुरु आणि प्राज्ञ जगातली पूजनीय सगळी दुनिया याच्यामध्ये आहे. आणि ज्यांची पूजा आपण करतो ते जर याच्यात बसत नसतील आणि आपण नाक वर करून जर पूजा करत असो फुकट गेले. विठ्ठला विठ्ठला. आणि तद्व्यतिरिक्त देवाची पूजा आपल्याकडनं झाली पाहिजे. लक्ष द्या, देवाची पूजा ज्यांची पूजा करतो आपण ते एकतर देव असले पाहिजे. देव म्हणजे कोण? याही चिंतनाच्या गोष्टी आहेत. द्विज असला पाहिजे तो, त्याची पूजा एकतर आपल्याकडनं झाली पाहिजे. गुरु ते गुरुस्थानावर असले पाहिजे. गुरु म्हणजे श्रेष्ठ श्रेष्ठ कल्याणकारी गुण आहेत ज्याच्याकडे, म्हणजे स्वतःच कल्याण करून घ्यायचं आणि जो कोणी पूजा करेल त्याचंही कल्याण करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे त्याला गुरु म्हणतात.
श्रेष्ठ कल्याणदायी गुण गुरु आणि प्राज्ञ प्राज्ञ म्हणजे विद्वान पुरुष. विद्वान म्हणजे त्यानं घासलेली आहे आणि मग विद्या आत्मसात केलेली गुरुजनांच्या पायापाशी बसून असा प्राज्ञ. या चौघांची पूजा झाली पाहिजे. हे 4 जण या जगामध्ये आपल्याकडून पूजनीय आहेत. ही सोडून द्यायची. जाऊ द्यायचा कशाला तमाशा, डोकं आमचं गरम होईल. तर मग विठ्ठला जर झाली ना महाराज आणि आम्ही पूजा केल्याचा भाव दंभ बाळगत असू, काही कोणी भलं करणार नाही. आपलं महाराज चरित्र भ्रष्ट माणूस आहे. ना अध्यात्माची आराधना आहे, ना वडीलधाऱ्यांचा आदर आहे, ना समाजाचं हित चिंतन करण्याची लायकी आहे. तरी सुद्धा जर आपल्या पूजा त्यांच्याकडनं होत असतील आपल्याकडनं, तर आपण बेवकूफ आहोत. लायकी नाही आपली परमार्थ करायची. हे श्रीमद भगवत गीता आपल्याला समजावून देते. समजून घ्यायला आपण तयार पाहिजे. देवाची पूजा कशी करावी हे सुद्धा शास्त्रानं आमच्या समोर उदाहरण ठेवलं. श्रीमद भागवत उघडा. श्रीमद भागवतामध्ये भगवंताचा विषय म्हणतात आहे. राजा पृथ्वीचं दोहन ज्याने केलं, ज्यांच्या नावावरून या भूमातेला पृथ्वी हे नाव पडलं, ते राजा पृथू. त्यांनी देवाची पूजा केलेली श्रीमद भागवत बघून घ्या. नंतर आमच्या देवराज महाराजांना विचारा आपण, या पृथ्वीराजानं देवाची पूजा कशी केली. या देवाच्या पूजेच्या बळावर राजा पृथूला म्हणजे त्याचं वैभव सहन झालं नाही म्हणून इंद्र आडवा आला. आपल्याकडे पण होतं ना, एखाद्याने बंगला बांधायला घेतला की दुसऱ्याला आवडत नाही, एखाद्यानं गाडी घेतली की तिसऱ्याला आवडत नाही. असं होतं का आपल्याकडे? नसेल होत, सगळीकडे होतं बाकीकडे. तर आडवा येणारा कोण आहे? आडवा येणारा देवांचा इंद्र आहे. आणि महाराज अशी तिरपी नजर टाकली राजा पृथू. इंद्राला खालीमान घालून झक मारायला लागली पृथ्वीच्या पायावर. कशाचा परिणाम आहे? देव पूजेचा परिणाम. देव पूजा कशी करावी हे त्या पृथ्वीकडून शिका. द्विज पूजा. द्विज म्हणजे ज्यांचं यज्ञोपवीत संस्कार झालेला आहे त्याला आपण जाणवं म्हणतो. ज्यांचा यज्ञोपवीत संस्कार झालेला आहे त्याला द्विज म्हणतात. आणि ही द्विज पूजा कशी करावी हे आमच्या राजा बळीकडून शिका. बळीने शुक्र अंधारा केला कशासाठी? द्विज पूजा साधण्यासाठी. बळीकडून शिका. द्विज पूजा कशी करायची आहे? तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर तेरे झोली. भगवान परमात्मा द्विज बनून त्या ब्राह्मणाकडे आले. गुरुदेव शुक्राचार्य सांगतात देऊ नको. बळीराजाने सांगितलं पाताळात गेलो तरी चालेल पण मी दिल्याशिवाय राहणार नाही. महाराज अमर झाले. बली राक्षस असून पण, राक्षस असून सुद्धा देवांना त्यांनी खाली मान घालायला. द्विज पूजा. गुरुपूजा. गुरूंची पूजा. गुरु म्हणजे कोण? जे श्रेष्ठ आहे, ज्यांच्या जवळ कल्याणदायी गुण आहे. पुन्हा पुन्हा सांगतो, त्याची संस्कृतमध्ये व्याख्या आहे, मी आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्या समोर बोलतो. अनंत कल्याणदायी गुण ज्यांच्या जवळ आहे त्यांना गुरु म्हणतात. म्हणजे दुसऱ्याचं त्यांच्या पायावर जर डोकं ठेवलं तर आपलं कल्याण होणार. म्हणजे त्यांच्या पायाची माती देवांना सुद्धा वाटते डोक्यावर यावी. देव इच्छिरज चरणीची माती धावत चालते मागे मागे. देवाने सुद्धा त्यांच्या पायाच्या मातीची इच्छा अपेक्षा करावी. यांना म्हणतात गुरु. गुरु म्हणजे आता काय महाराज, या गुरुचा एवढा तमाशा करून ठेवलाय हल्ली. महाराज वारकरी लोक काला आषाढीचा देवाचा सोडून गुरु बनायला येतात. देवाचा काला सोडून देणार. अनंत कल्याणदायी गुण म्हणतात हे वय. लोकांना सांगतो रे चला लवकर गुरुपूजेचा कार्यक्रम आहे, घरी चला. आणि संतांनी आमच्या वारकऱ्यांना सांगितलं पंढरपूरला चला. होय होय वारकरी आणि पाहे पाहे रे पंढरी.
त्यांनी नाही सांगितलं की काला सोडून आमची पूजा गुरुपूजा करायला या. महाराज हा फरक आहे, पण हे लक्षात घ्यावं लागेल. जागृत होऊन आपल्याला थोडस आपली साधना करावी लागेल. तेव्हा गुरु कोणाला म्हणतात? अनंत कल्याणदायी गुण आहे ज्यांच्या जवळ त्यांची पूजा. मग ते कोणाची का गुरु असे ना, तो शत्रूचा गुरु जरी असला तरी त्याच्या पायावर दंडवत केलं पाहिजे. श्री संतांची माता चरणावरी कोणही असू दे, अनंत कल्याणदायी गुण आहे त्यांच्या पायावर डोकं गेलं पाहिजे. आणि चौथा आहे प्राज्ञ. हे कोणाकडनं शिकायचं महाराज? गुरुपूजा. ज्ञानेश्वरी वाचता इथे ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे आपलं. त्यावेळेला नाही झालं. 13व्या अध्यायामध्ये आचार्य उपासती येते बघा. त्या आचार्य उपासतीला जरा नीट वाचा महाराज, खरंच नीट वाचा. तुम्ही पण मला ध्यान देऊन जमलं तर प्रवचन करा तिथं कुंडली करून. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी आचार्य उपासती सांगितलेले काय जगातली अप्रतिम ज्ञानोबारायांची गुरुभक्ती. जरा घरी गेल्यानंतर उघडा ज्ञानेश्वरी कळेल आपल्याला. जिवंत असताना गुरुची पूजा कोणी पण करते महाराज. ज्ञानोबारायांचे शब्द आहे, माझा देह संपल्यानंतर सुद्धा मी माझ्या देहातल्या पंचभूतांना गुरुसेवेमध्ये लावेन, इकडं तिकडं जाऊ देणार नाही. ज्ञानोबाराय जिवंत असताना नाही. ज्ञानोबारायांची ओळख किती सुंदर महाराज. तेव्हा ज्ञानोबारायांकडून शिकावं गुरुपूजा कशी केली पाहिजे. आणि प्राज्ञ पूजा. प्राज्ञ म्हणजे विद्वान. लक्षात ठेवा सज्जनांनो, विद्वानामध्ये एखाद्या वेळेला दोष असतात. विद्वान पुरुषाकडे दोष असतात कारण त्यानं विद्वत्ता सांभाळण्यासाठी घासण्यासाठी बरंच बलिदान केलेलं असतं. शास्त्राची एक 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 पंक्ती पचवण्यासाठी महाराज न जाणे किती मूळव्याध झालेली असतात त्याला, हे तुम्हाला कळणार नाही. पण ती विद्या जिवंत राहावी म्हणून विद्वानानं जे परिश्रम घेतलेले असतात ते परिश्रम समाजाच्या कल्याणाचे असतात. आपल्या वारकरी संप्रदायानं किती छान प्रतिबंध टाकलेला आहे. पोरगा कसला बी खैरा मांडा असू दे, तुझं कीर्तन करायला लागलं तर सगळी लोक त्याच्या पायावर डोकं ठेवतात. तर आपले काय होईल काय तर विचारच करत नाही महाराज कधी. पण ही परंपरा चांगली आहे ना. म्हणजे कीर्तन करायचं म्हटल्यानंतर त्याला घासावे लागेल. आता न घासता पण कीर्तनकार बनतात, त्यांच्यासाठी माझ्याकडे उपाय नाही. तुम्ही बघा काय करायचं ते. पण प्राज्ञ म्हणजे विद्वान पुरुष, शास्त्राची पंक्ती ज्यानं घासलेली आहे त्या विद्वानाची पूजा आपल्याकडनं झाली पाहिजे. कारण विद्येला जिवंत ठेवण्यासाठी स्वतःच्या शरीराचं तो बलिदान करतो. आणि म्हणून विद्वानाची पूजा झाली पाहिजे. आणि विद्वानाची पूजा कशी झाली पाहिजे त्याचं उदाहरण आपल्याला जर बघायचं असेल पुराणांमध्ये तर माघ कवी होऊन गेलेले. माघ कवी कालिदास नावाचे कवी होऊन गेले. त्याच्यानंतर बरेच कवी होऊन गेलेले. काय भारवे. भारवे हे अर्थगौरव उपमा कालिदासस्य भारवेर अर्थगौरवम. आणि दंडिनः पदलादित्यम मागे संती त्रयोगुणाः. हे माघ कवी होऊन गेले. दंडी कवी हे असे मोठे मोठे कवी होऊन गेले. हे कवी म्हणजे शाळेतल्या पुस्तकातले कवी नव्हते. हे साक्षात विद्या देवतेशी संपर्क साधून वाङ्मय निर्माण करणारे कवी. त्या भारत भूमीने जगाला दिले महाराज. असे करोडो लाखो ग्रंथ आमचे भांडारकर लायब्ररी, आमची ती लायब्ररी त्या जाळल्या गेलेले लोकांच्या कल्याणासाठी निर्माण केलेलं वाङ्मय. म्हणजे साहित्य जरी आमच्या कवींनी रचलं ना, त्या साहित्यामधून सुद्धा आमच्या समाजाचं कल्याण निहित आहे असे हे प्राज्ञ पुरुष आहेत महाराज. आणि ते माघ कवी यांची पूजा भोजराजांनी केली होती. तशीच वगैरे आता तुम्ही बघून घ्या. याला संभव आहे कुत्र बसून दुर्गावरून सांगायला. तेव्हा माघ कवींची पूजा भोजराजांनी केली ती प्राज्ञ पूजा आहे. आता जगातला कोणी पूजनीय घटक राहिला देव द्विज गुरु प्राज्ञ पूजन. देव द्विज गुरु आणि प्राज्ञ यांची पूजा आपल्याकडे झाली पाहिजे. म्हणून ज्यांची पूजा आपण करतो त्यांच्यामध्ये
ज्यांची पूजा आपण करतो ते या चार पैकी कोणी आहेत का ही बघायची जबाबदारी कोणाची? आपली. आणि ती पूजा करत असताना मात्र काही पूजेचे हे प्रकार आहेत. त्या काही पूजा सांगत असताना त्याच्यामध्ये काही काही वेळेला महाराज गृहस्थ माणसासाठी असं विधान केलेलं आहे, ज्यांना म्हणजे गोधड्या गळ्यात अडकवलेले आहे त्यांच्यासाठी. घरामध्ये देवारा एकच असतो ना आपल्या, की जेवढं माणसं आहेत तेवढे देवारे असतात घरात. हा, पण जेवढी माणसं तेवढे देव मात्र जेवढे असतात त्या देवाऱ्यात कधी. पण देवारा एकच असतो आणि घरातला देवारा एक आणि माणसं एक 6. तर 6च्या 6 माणसांनी पूजा केली पाहिजे का एकानच कोणी केली तरी चालेल? 6च्या 6 जणांनी केली पाहिजे. काय आई वडील तुझी सुंदर आहेत महाराज. धन्यवाद विठ्ठल. किती घरात बघायला मिळेल आपल्याला? एकच देवार आहे पण 6च्या 6 जण पूजा करतात त्या देवाऱ्यामध्ये. नाही करत महाराज. आता बोलायला काही जात नाही, समजा इथं बोलायला काय जात. पण घरामध्ये जर का 8 माणसं असतील तर 8च्या 8 जणांनी पूजा केली पाहिजे. पण मग धर्मशास्त्राला ही विचारणा केली गेली साधकांकडून, का हो तुम्ही घरातल्या सगळ्या माणसांना पूजा करायला सांगतात, भले ती पूजा कधी कधी मंत्रविहीन होईल आमच्याकडनं, असो मंत्रहीन क्रिया अशी होईल, पण आमच्या घरामध्ये एका माणसाने जर का सकाळी 6 वाजल्यापासून तर दुपारी सकाळी 9:30 वाजेपर्यंत 9:30 वाजेपर्यंत पूजा केली, मग बाकी सगळ्यांनाच अशी जर पूजा करावी लागली तर झालं 3 तमाशा 13 घरात. सगळ्यांना पूजा करता येणं शक्य आहे का? पण शास्त्र सांगतंय सगळ्यांनी पूजा केली पाहिजे. म्हणजे ही सगळ्यांनी पूजा घरातल्या एका देवघरामध्ये कशी करायची याच्यासाठी धर्मशास्त्रानं आपल्याला एक सुविधा दिली. पूजा करण्यासाठी काही उपचार सांगितलेले धर्मशास्त्रामध्ये. ते काही वेळेला एकोपचाराने पण पूजा होते, पंचोपचाराने पण पूजा होते. पंचोपचार म्हणजे 5 उपचार, गंध पुष्प धूप दीप नैवेद्य, झाली पंचोपचार पूजा. काही वेळेला षोडशोपचार पूजेचे प्रकार सांगितलेले, काही वेळेला चतुष्षष्ठी प्रकार, हा 64 प्रकार आहे. 64 प्रकारच्या वस्तू जमा करायच्या आणि देवाची पूजा करायची. काय म्हणजे आता एखाद्या श्रीमंत घराण्याची आई आहे, त्यांना काय घरात तुम्ही इकडे तिकडे जागा पाळणं इकडे तिकडे टवाळक्या करण्यापेक्षा बस ना पूजा करत नाही. याच्यासाठी शास्त्रानं ही सगळी व्यवस्थित विधानं करून ठेवलेली आहेत आपल्यासाठी. आपल्याला फक्त टाईम पाहिजे ते बघायला, नाही तर टीव्ही घरात येऊन बसलेलीच आहे ती टाईम खाणारी. तेव्हा चतुष्षष्ठी प्रकाराची काही पूजा शास्त्रामध्ये सांगितलेली, काही पूजा शतोपचाराची 100 उपचार, काही पूजा सहस्त्र उपचार 1000 उपचार जमा करायचे आणि बसायचे दिवसभर देवाची पूजेशिवाय करायचंच नाही. आणि काही वेळेला धर्मशास्त्रानं राजोपचार म्हणून एक पूजेचं विधान केले. तेव्हा एकोपचार, पंचोपचार, षोडशोपचार, चतुष्षष्ठी उपचार, शतोपचार, सहस्र उपचार आणि राजोपचार अशा प्रकारे 7 प्रकारच्या विधानाची पूजा संभव शास्त्रानं सांगितलेली आहे. पण तुम्ही म्हणाल आमच्या घरातल्या सगळ्या माणसांनी पूजा केली पाहिजे, एकच माणसाला जर 2.5 तास लागत असेल तर घरातल्या देवाऱ्यात सगळ्यांनी पूजा करायची कशी यासाठी शास्त्रानं सांगितलं, अरे बाबा पूजा म्हणजे 6 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत केली जाते त्याला नाही म्हणत. पूजा त्याला म्हटली जाते एखाद्या वेळेला सूटबूट घातलेले, घरातून निघायला उशीर झालेला आहे, जर वेळेवर ड्युटीवर पोहोचलो नाही तर तिथे खाडा लागला जाईल, म्हणून घाईत असलेल्या माणसानं कशी पूजा करत बसायचं. पण त्याच्यासाठी सुद्धा धर्मशास्त्राने विधान करून ठेवलेले आहे. बूट घालायच्या अगोदर त्या देवाऱ्या समोर जाऊन, भले आपल्या घरातल्या एखादा सभासद तिथे पूजा करत असेल, त्या देवाला मनोभावनेनं एक प्रणाम करायचा. एक मनोभावनेनं, एवढं तरी सगळ्यांना शक्य आहे की नाही? महाभारतचा उत्तर देता एकोपी कृष्णस्य कृतः प्रणाम दशाश्वमेधावभूतेन तुल्यः दशाश्वमेधे पुनरेव याति कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. एकोपी कृष्णस्य कृतः प्रणामः. घरातून निघता आपल्या देवाऱ्यातल्या देवाला पूजा करायला वेळ नसेल
तर आपण त्या देवाला मनोभावनेनं एक जर प्रणाम केला तर अश्वमेध यज्ञ करण्यासाठी एक अवभृत स्नानाचं विधान सांगितलेलं आहे. आता हे अवभृत स्नान कसं असतं आणि स्वामीजींनी आम्हाला एक महिनाभरही समजावून देत होते अश्वमेध यज्ञ कसा करतात. अर्थशास्त्र शिकवत असताना अश्वमेध यज्ञ कसा करतात हे अगोदर आम्हाला एक महिनाभर सांगत होते. नंतर आम्ही मग ते शिकायला सुरुवात केली वगैरे वगैरे. तर त्या अश्वमेध यज्ञ करण्यासाठी सुरुवातीला तो राजाच करू शकतो. हे आमचं काम नाही, ग्रामपंचायती सभासदांचं काम नाही. ते काम राजाचं आहे आणि राजा बोले जल हाले, ते त्यांचं काम आहे. आणि त्या राजाला त्या यज्ञाची दीक्षा द्यायच्या अगोदर एक अवभृत स्नान करवलं जातं. आता हे अवभृत स्नान करण्यासाठी किती समुद्रांचं जल असतं, किती प्रकारचं दूध असतं, किती प्रकारचं दही असतं, असं तो सुविस्तृत विचार आहे सगळा. पण त्या राजाला त्याच्या हयातीमध्ये एक जर अवभृत स्नान करता आलं तर तो पृथ्वीवरचा सर्वश्रेष्ठ राजा होतो. नुसतं स्नानाच्या बळावर, बरं का बोलतो, अजून यज्ञ पुढचं बाकी आहे, दीक्षा यज्ञाची बाकी आहे. पण त्या यज्ञाचं फळ एवढं सांगितलेलं आहे, त्या अवभृत स्नानाचं फळ एवढं मोठं शास्त्राने सांगितलेलं आहे की तो या पृथ्वी तलावरचा सर्वश्रेष्ठ राजा मानला जातो. ज्या राजाला अश्वमेध यज्ञ करण्यासाठी एक अवभृत स्नान करण्याचं सौभाग्य मिळाले. अशा त्या राजाच्या पुण्याच्या बरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला केलेला एक प्रणाम बरोबर होते. एकोपी कृष्णस्य कृतः प्रणाम दशाश्वमेधावृतेन तुल्य. एक अवभृत स्नान नाही, 10 कधी कधी राजे 100 अश्वमेध यज्ञ करतात आणि मग स्वर्गाचे राजे बनतात. तर 10 अवभृत स्नान करण्याचं सौभाग्य ज्या राजाला मिळालं त्या राजाच्या बरोबरीचं पुण्य एकदा श्रीकृष्ण परमात्म्याला प्रणाम केल्यानं त्याला प्राप्त होत आहे असं शास्त्र प्रमाणित आहे महाराज. ओके, आता मोगम बोलणं वेगळं असतं. व्यास महर्षींचं म्हणणे महाभारतामध्ये एकोपी कृष्णस्य कृतः प्रणाम. पूजा करत असताना सांगतो बरं का घरातली, तुम्ही बोला बुवा एकदाची हार घ्या, हवा घेतो 2 मिनिटं. एकोपी कृष्णस्य कृतः प्रणाम दशाश्वमेधावृतेन तुल्य. व्यास महर्षीने अर्धा श्लोक लिहिला, नंतर पुन्हा डोकं खणकायला लागलं व्यास महर्षी. काहीतरी आपल्याकडनं त्रुटी होती म्हणून व्यास महर्षी पुन्हा चिंतन करायला लागले. कारण प्रणाम गेलेला कुणाला येतो? प्रणाम कुणाला गेलेला आहे? कुणाला गेलेला आहे? देवाला गेलेला आहे. एकोपी कृष्णस्य कृतः प्रणाम दशाश्वमेधावृतेन तुल्य. व्यास महर्षी आपली चिंतनाची धारा बदलवून पुन्हा श्लोक लिहितात. दशाश्वमेधे पुनरेवयते. 10 अश्वमेध यज्ञ करण्याचं सौभाग्य त्याला मिळालं, त्या अवभृत स्नानाचं पुण्य त्याला मिळालं, तरी सुद्धा ते पुण्य भोगण्यासाठी तो कुठे जाईल? स्वर्गात. पण ते पुण्य संपल्यानंतर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल आणि पुन्हा दुःखाच्या परंपरेला सामोरं जावं लागेल. पण कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. ज्याला भावनात्मक पद्धतीने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला एक प्रणाम जरी पाठवलेला आहे त्याचा जन्म बंध तुटतो. त्याला साक्षी आमचे वेदव्यास महर्षी येतात. त्याला पूजा उभा आहे. जर का हे देवा माझ्याकडनं जर मंत्र विहीन झालेली असेल, कारण पूजा मंत्रयुक्त करायची असते, तर माझ्याकडनं असेल तर नकाचर्या विचारू. असो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू. आणि पण सलगी काय तुकोबाळ्यांची सेवेमध्ये जमादारा. जे काही आमच्याकडनं झालेलं असेल तुमची सेवा ते आवडी उच्चारावे ही आम्ही तुमची सेवा करतो. पण तुम्ही जमेत करावे, कृपा करा. शेवटे विठोबा रखो.
8:30 ते 10:30 अशी कीर्तनाची वेळ होती, पण आमच्या गळ्यामध्ये विणा मात्र 9 वाजता आला. त्याच्यामुळे 9 ते 11 अशी वेळ आपण पकडली. चिंतनाचे मुद्दे अजून भरपूर आहे त्याच्यामध्ये. तात्विक दृष्टीबरोबर याचा समन्वय आपल्याला करता येण्यासारखा आहे. पण देवाजवळ गेलेला आपला वेळ हा वाया जाऊ नये यासाठी तुकोबारायांसारख्यांकडे आपल्याला महाराज समजून घ्यावे लागतील हे सगळे विषय, तर जमेल. नाहीतर महाराज आपण परमार्थ करतो. आज आपण सप्ताहाला या वेळेला आपण काय घरामध्ये मस्त झोपलो असतो ना, ती झोप टाकून इथे कशा करता आलो, ही वेळ आपली जमेत धरली गेली पाहिजे देवानं, म्हणून आलो ना. आणि यासाठी काळजी घ्यावी लागते महाराज. जसं लहान लेकराला खाऊ घालताना आपण काळजी घेतो, कारण त्याला माहितीच नसतं. सुसू केलेली असेल किंवा शुशू केलेलं असेल किंवा जेवण असेल, त्याला तिन्ही सारखेच वाटतात, पण आईला कळतं ना याने काय खाल्लं पाहिजे. आणि म्हणून जशी लहान लेकराला खाऊ घालत असताना आपण काळजी घेतो, तशी देवाजवळची वेळ आपण काळजी घेतली पाहिजे सगळ्यांना. नको एकदम आपल्याला त्या कर्वे गुरुजींसारखं साक्षात आपल्या हाताने काही खाऊ घालायला, पण आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे. साधू त्या नदीमध्ये वाहत चाललेल्या विंचूला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. तो विंचू त्याला डंक मारायचा. एकदा काढायचा प्रयत्न केला, डंक मारायला लागला. 2दा तेच, 3दा तेच. जवळचा एक सद्गृहस्थ त्याला विचारू लागला, साधू बाबा एवढं तुम्हाला कळत नाही का, काय त्या विंचूला काढण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात आणि तो तुम्हाला डंक मारतो. साधूंनी त्या व्यक्तीला उत्तर दिलेलं सुंदर, महाराज तो विंचू जर मला डंक मारणं हा त्याचा स्वभाव आहे, तसं त्याला वाचवणं हा माझा स्वभाव आहे. तसं आपण देवाजवळ जातो यदा कदाचित, एकदा 2दा, म्हणून आपल्याला सहभागी होऊ देत नसेल तर एकदा नाही, 2दा नाही, 3ऱ्यांदा ते कुठं जाणार आहे. यासाठी आपण प्रयत्न करायचे असतात आणि देवाला सारखी विनवणी करायची असते. सेवेमध्ये जमा धरा आणि कृपा करा. शेवटी देवाकडे मस्का लावायला लागतो. जावयाला मस्का मारून मारून जीव जायला येतं आपल्याला, देवाला किती मस्का मारावा लागत असेल. खूप भाव पूर्वक आपण देवाजवळ उपस्थित झालो पाहिजे, अशी शिकवण तुकोबाराया या अभंगातून आपल्याला देतात. या ठिकाणी थांबूया. आणि 3रं चरण महत्वाचं चरण आहे. विचारुनी ठाया घाव येथे भाव राहिला. देवाजवळ दिला जाणारा जो भाव आहे हा विचारपूर्वक दिला पाहिजे. आता काय विचार करायचा हे ज्याचं त्यांनी ठरवा. ज्याला जेवढं लवकर पाहिजे असेल त्याने तशा पद्धतीने विचार करा. आणि गेले तर 10-20 जन्म काय हरकत नाही, तरी तसा विचार करा. त्याला जसा विचार करायचा करा, पण करा. विचारुनी ठाया ठाव येथे भाव राहिला. तुकोबाराय म्हणतात, मला आता काही नाही, कारण निश्चित सूत्र माझ्या हातात आलं. धर्मते एक आहे दृढ ठरावा. हे वर्म माझ्या हातात आल्यामुळे आता मला तशी काही तातडी राहिली नाही. आता तो कयापाशी सेवा नाही देवा, तातडी सेवेमध्ये जमा धरा. कृपा करा शेवटी. त्याच पद्धतीने भगवान परमात्म्यानं आपल्या सगळ्यांना त्याच्याकडे खेचून घ्यावं अशी देवाची श्री चरणावर प्रार्थना आणि समर्पण करतो. आपल्या सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवतो. आमच्याकडे काही चुका झाल्या असतील तर आम्ही क्षमेची याचना करत त्या ठिकाणी सेवा थांबवतो. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल.